करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। दोघांना खूप खूप शुभेच्छा, दोन्ही संघांना शुभेच्छा, दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना खूप खूप शुभेच्छा। जाऊया आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये, मॅचला सुद्धा सुरुवात होईल। सदोतीस सावांचं लक्ष्य आहे। तसं बघितलं तर ह्या मैदानाचा विचार जर आपण केला तर माफक लक्ष्य आहे, परंतु कित्येक वेळा लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात। पण त्यासाठी तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण महत्त्वाचं असतं। षटकातील पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न, बॅकलिपला खाली केलं, बचाव करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। पियुष म्हात्रे आणि हर्षची गोलंदाजी फार महत्त्वाची ठरणार आहे। पियुष मार्गस्थ होईल, राईट आर्म लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला। खरं तर शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता। अशा चेंडूला तुम्ही खरं तर थांबून फटका खेळायला हवा, ते झालेले नाहीये। पियुष फटका खेळलेला आहे, फटका फसलेला आहे आणि वाट कॅच जवळपास मिड ऑफवरनं डीप मिड ऑफला येऊन हा झेल घेतलेला आहे। बिंदास लसने सुरुवातीपासून थोडासा संघर्ष करताना दिसला, चाचपडच खेळत होता आणि सरते शेवटी मात्र तिसरा चेंडू खेळताना हा झेलबाद झालेला आहे। चौथा चेंडू खेळताना म्हणजे 3 डॉट बॉल, त्यांचा चौथा चेंडू खेळताना झेलबाद झालेला आहे। चांगली सुरुवात आहे, 37 इज टार्गेट। मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 37 टार्गेट जरी असलं तरी सुद्धा मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते, कारण उत्कृष्ट गोलंदाजी उपलब्ध आहे। खास करून हर्षने जो मारा केलेला आहे यापूर्वी या मॅचमध्ये ते विसरून चालणार नाहीये। जबरदस्त वेगवान मारा आणि व्हेरिएशन सुद्धा बघायला मिळालेला आहे आणि आता तर सुरुवात पियुषने खूप चांगली केलेली आहे। पियुष मात्र आतापर्यंत कुठल्याही प्रकारे धाव न देता महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केलेली आहे, ती म्हणजे बिंदास लसनेची। पियुषामुळे खरं तर हुक करण्याचा प्रयत्न होता, चांगली संधी होती, शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता, सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न केला गेला। अशा चेंडूला तुम्ही जर थांबून खेळलात तर तुम्ही मोहिंदर अमरनाथच्या अंदाजाने हुकचा फटका खेळू शकता, कारण वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये हेच मोहिंदर अमरनाथने केलं होतं, कारण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने बाउन्सरचा मारा केला होता आणि त्याचं उत्तर देण्यासाठी हुकच्या फटक्याचा वापर मोहिंदर अमरनाथने केला होता। याला चांगला फटका खेळलेला आहे, चेंडू जाईल तो, म्हणजे मात्र लॉंग ऑनला क्लिअर करता आलेला नाही आणि इट्स अ विकेट मेडन।